या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे। 5 समसंख्यांची सरासरी 12 आहे। प्रत्येक संख्येस 2 ने भागल्यास येणाऱ्या संख्यांची सरासरी किती। आता या ठिकाणी 5 संख्यांची सरासरी 12 आहे, तर त्या सरासरीला जर आपण या ठिकाणी प्रत्येक संख्येला 2 ने भागून येणाऱ्या संख्यांची सरासरी काढायची आहे, म्हणजे त्या सरासरीला 2 ने भागा। जर 12 ला 2 ने भागलं तर या ठिकाणी 6 येतं, म्हणजे त्याचं फायनल आन्सर हे 6 आहे। तर या ठिकाणी प्रत्यक्ष आपण कृती बघून त्यांचा पडताळा करून बघू। म्हणजे या ठिकाणी 5 समसंख्यांची सरासरी 12 आहे, म्हणजे 12 ही मधली संख्या असणार आहे। 12च्या पुढे 2 संख्या आहेत, 14, 16। 12च्या पाठीमागे 2 संख्या आहेत, 10 आणि 8 या संख्या आहेत। आता या प्रत्येक संख्येला आपण 2 ने भागून बघू। या 8 ला जर 2 ने भागलं, या संख्येला 2 ने भागलं 4 येईल। या संख्येला 2 ने भागलं 5 येईल। या संख्येला 2 ने भागलं 6 येईल। या संख्येला 2 ने भागले 7 येईल। या संख्येला 2 ने भागले 8 येईल। आता या देखील क्रमवार संख्या मिळाल्यात, 4, 5, 6, 7 आणि 8, म्हणजे साहजिकच त्यांची सरासरी ही मधली संख्या असणार आहे। म्हणजे सरासरी बरोबर मधली संख्या म्हणजे 6। आणि या ठिकाणी आपण शॉर्टली काढलेली जी सरासरी आहे ती सुद्धा 6 आहे। म्हणजे अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला या ठिकाणी काही संख्यांची सरासरी दिलेली असेल आणि प्रत्येक संख्येस 2 ने भागल्यास या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक संख्येला 2 ने भागून येणारी सरासरी जी आपल्याला काढायची आहे, तर त्या सरासरीला 2 ने भागायचे या ठिकाणी। किंवा कधी कधी 4 ने भागल्यास, 8 ने भागल्यास असंही येईल, किंवा 2 ने गुणल्यास, 4 ने गुणल्यास असंही येईल। म्हणजे इथं जी क्रिया आपल्याला करायला सांगितलेली आहे तीच क्रिया आपण या सरासरीवरती करणार आहोत। म्हणजे ते आपलं येणारी जे क्रिया आहे, जी उत्तर आहे, तेच आपलं फायनल आन्सर असणार आहे। तर यासाठी अधिक सरावासाठी आणखी एक आपण उदाहरण घेऊ। 2 नंबरचं उदाहरण, 28 संख्यांची सरासरी 32 आहे। त्यापैकी प्रत्येक संख्येला 2 ने भागल्यास येणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती। म्हणजे नवीन सरासरी बरोबर जी अगोदरची सरासरी आहे ती आहे 32, त्या सरासरीलाच या 2 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे येईल 16। म्हणजे 28 संख्यांची सरासरी ज्या 2 ने भागून येणाऱ्या नवीन संख्या आहेत त्यांची सरासरी आहे 16। या ठिकाणी 3 नंबरचं उदाहरण घेतलंय। 24 संख्यांची सरासरी 76 आहे। प्रत्येक संख्येस 4 ने भागून येणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती। तर या ठिकाणी 24 संख्यांची सरासरी किती आहे, 76 आहे। तर ज्या 24 संख्या आहेत त्या प्रत्येक संख्येला आपल्याला या ठिकाणी 4 ने भागायचंय। भागून येणारी जी सरासरी आहे ती किती असं विचारलंय, तर नवीन सरासरी बरोबर या सरासरीलाच आपल्याला 4 ने भागायचंय।
4 एके 4, 4 एके 4 आणि 3, 4 9 36, 19 ही त्यांची सरासरी येईल. 4 नंबरचा प्रश्न, 24 संख्यांची सरासरी 76 आहे. प्रत्येक संख्येस 4 ने गुणल्यास येणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती? आतापर्यंतची उदाहरणे भागल्यास अशी होती, या ठिकाणी गुणल्यास आहे, म्हणजे नवीन सरासरी बरोबर जी जुनी सरासरी आहे 76, या ठिकाणी सरासरी दिलेली आहे, त्या 76 ला या 4 ने काय करायचंय? गुणायचं आहे. म्हणजे आपल्याला नवीन सरासरी मिळेल. 4 × 24, 4 × 28 2 30, 304 ही या ठिकाणी आपल्याला नवीन सरासरी मिळते. टाइप 14, या ठिकाणी टाइप 14 मधील पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. 3, 4, 5, 6, 9 आणि 15 या संख्यांनी निशेष भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती? तर या सर्व संख्यांनी निशेष भाग जाणारी आपल्याला 3 अंकी संख्या शोधायची आहे. तर या संख्यांची सर्वात अगोदर आपण यांचा लसावी काढू, कारण लसावी ही पहिली संख्या अशी असते की ती या सर्वांनी भाग जाणारी आहे. या सर्वांनी भाग जाणारी पहिली संख्या म्हणजे त्यांचा लसावी असतो. तर यांचा लसावी अगोदर आपण काढून घेऊ. 3, 4, 5, 6, 9 आणि 15. तर सर्वात प्रथम 2 न भागू. 3 ला भाग जात नाही तसंच ठेवा. 2 2 4, 5 ला 5, 2 3 6, 9 ला 9 आणि 15 ला 15. परत 2 न भागू. 3 ला 3, 2 1 2, 5 ला 5, 3 ला 3, 9 ला 9, 15 ला 15. 3 न भागू आता. 3 1 3, 1 जसाच तसा 5, 3 1 3, 3 3 9, 3 5 15. परत 3 न भागू. 1 1, 5 जशाच तसे. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या तशीच ठेवा. 1, 3 1 3 आणि 5 जशाच तसे. आता शेवटी 5 राहिलेले आहे. 5 न भागा. 1 1, 5 1 5, 1 1, 5 1 5. सगळीकडे 1 येईपर्यंत ही क्रिया करायची आहे. मूळ संख्यांनी भागत राहायचे आहे. तर या ठिकाणी लसावी आला या सर्वांचा गुणाकार. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90, 90 दोन्ही 180. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90, 90 दोन्ही 180. म्हणजे 180 हा त्यांचा लसावी आला. म्हणजे 180 ही पहिली संख्या आहे की जिला या सगळ्यांनी भाग जातो. म्हणजे सर्वात लहान संख्या. या सर्व संख्यांनी भाग जाणारी पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान 3 अंकी संख्या जी कोणती ती 180 असणार आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या आली ती. सर्वात लहान 3 अंकी संख्या. जिला की या सर्वांनी भाग जातो. असं सर्वात मोठी संख्या आपण शोधू. सर्वात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे ती साहजिकच 180च्या पटीतील असेल. 180च्या पटीतील 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 सकून अष्टोदर्श 1080 ही पुढे चालली. 3 अंकीपेक्षा मोठी व्हायला लागली. म्हणून 18 पंचे 90 म्हणजे 900 ही संख्या सर्वात मोठी असणार आहे. जिला की या सर्वांनी भाग जाणार आहे. म्हणजे सर्वात मोठी
या सर्वांनी भाग जाणारी 3 अंकी संख्या। या सर्वांनी भाग जाणारी, हे फार महत्वाचं आहे। सर्वात लहान सर्वांनी भाग जाणारी 3 अंकी संख्या 180 आहे। सर्वात मोठी या सर्वांनी भाग जाणारी 3 अंकी संख्या 900 आहे। म्हणजे सरासरी बरोबर आता सर्व संख्या ह्या 180 च्या पटीतल्या असणार आहेत। 180 दोन्ही 360, 180 त्रिक 540, 180 चौक 720 आणि 180 पंचे 900। अशा पद्धतीनं सरासरी बरोबर पहिली संख्या पाहिजे आपल्याला इथं आणि शेवटची संख्या पाहिजे। या सर्व संख्या सारख्या फरकाने असणार आहेत। भागिले 2 0 8 9 1 10 1080 भागिले 2 बे क बे बे पंचे 10 बे चौक 8 बे शून्य 0 म्हणजे 540 ही त्यांची सरासरी या ठिकाणी आलेली आहे। या पुढचा असाच एक प्रश्न घेतलाय। 3 4 5 8 आणि 9 या संख्यांनी निशेष भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती। तर आताच्या सारखाच या संख्यांचा देखील आपण लसावी काढू। 3 4 5 8 आणि 9 या सर्वांना 2 ने भागू अगोदर। बे 2 4 5 बे चौक 8 9 जसं तसे, परत 2 न भागू। 3 ला भाग जात नाही तसेच ठेवा। बे के बे 5 जसं तसे, बे 2 4 9 ऍज इट इज, परत 2 न 3 जसं तसा 1, 5 ला 5 बे के बे 9 जसं तसा। आता 3 न भागू आपण। 3 1 3 5 जसं तसे, 3 त्रिक 9, परत 3 न 5 जसं तसे, 3 1 3, परत 5 न डिवाइड करा। 5 1 5 सर्व ठिकाणी 1 1 आलेला आहे। म्हणजे लसावी बरोबर 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दोन्ही 90, 90 दोन्ही 180, 180 दोन्ही 360। गुणाकार परत करून बघू। बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72 आणि 72 गुणिले 5, 5 दोन्ही 10, 5 35 आणि 1 36, 360 हा त्यांचा लसावी आलाय। म्हणजे 360 ही या सर्व संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या असणार आहे। त्या पुढची संख्या असणार आहे 36 दोन्ही 72, 720 असणार आहे। त्या पुढची भाग जाणारी संख्या आहे 36 त्रिक 108 म्हणजे 180 असणार आहे। पण 180 ही 3 अंकी संख्या झाली, सॉरी 4 अंकी संख्या झाली। पण आपल्याला फक्त सर्व 3 अंकी संख्या पाहिजेत। म्हणून करता या संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या 360 आहे आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 720 आहे। म्हणजे साहजिकच या 2च 3 अंकी संख्या यांची सर्व संख्यांनी भाग जाणाऱ्या। म्हणजे साहजिकच सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, बेरीज केली 0, 6 2 8, 7 3 10 भागिले 2, बे के बे बे पंचे 10 बे चौक 8 बे शून्य 0 म्हणजे 540 ही त्यांची सरासरी आली मित्रांनो। काही 15 17 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती। तर मित्रांनो या ठिकाणी 17 ने भाग जाणारी आपल्याला सर्वात लहान 3 अंकी संख्या शोधावी लागेल।
आणि त्यानंतर सर्वात मोठी 3 अंकी संख्या शोधावी लागेल। तर 17 ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या जर कोणती असेल तर 17 5 85, 17 सके 102 म्हणजे 102 ही सर्वात लहान 17 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या आहे। आता सर्वात मोठी 17 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या बरोबर। आता या ठिकाणी सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे 999। याला 17 ने डिवाइड करून बघू। 17 5 85, 9तून 5 गेले 4, या ठिकाणी 1, 17 7 19, 17 8 36, 9तून 6 गेले 3, 4तून 3 गेले 999 पेक्षा 17 ने भाग जाणारी संख्या ही 13 ने लहान असणार आहे। म्हणजे 999 वजा 13, 6 8 आणि या ठिकाणी 9 म्हणजे 986। 986 ही संख्या 17 ने निशेष भाग जाणारी संख्या असणार आहे। पहा इथं 17 5 85, 8तून 5 गेले 3 आणि 17 8 36, म्हणजे अशा पद्धतीनं ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या ही 986 आहे आणि सर्वात लहान संख्या ही 102 आहे। तर आपल्याला यांची सरासरी विचारलेली आहे। सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची सरासरी बरोबर एक पहिली संख्या आणि मोठी संख्या यांची बेरीज भागिले 2, 6 2 8, 8 0 8, 9 1 10 भागिले 2, 2 न जर यांना भागलं तर 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 चौक 8 म्हणजे 544 ही त्यांची सरासरी मिळाली। मी म्हणलो